नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण आलो होतो आपल्या कांद्याच्या वावरामध्ये कांदे भरण्यासाठी. तर हे बघा, अशा पद्धतीने आम्ही गोण्या देखील या भरून घेतलेल्या आहे. तर आता काय आहे, परवा मोंडा होणार आहे. तर त्याच्यासाठी आम्ही ही पूर्णपणे ही पाट टाकून घेतलेली आहे. कारण काय होणार आहे, आता आम्ही काय उद्या काय येणार नाही, आम्ही आता उद्या खुरपायला जाणार आहे. त्याच्यामुळे आता आम्हाला उद्या यायला काय बनणार नाही. त्याच्यामुळे हे बघा, ही पाट टाकून घेतलेली. कारण रात्रीचे काय भरोसा नाही लोकांचा. हे रात्रीतून पूर्णपणे कांदा आपला गायब करायला बसले. त्यासाठी आम्ही हे पूर्णपणे नियोजन केलेलं आहे. तर हे बघा, आपला कांदा तुम्हाला मी दाखवतो. हे बघा, अशा पद्धतीचा कांदा आहे आपला. तर हाच हाच कांदा आम्ही आज राहत्याला नेला होता. त्या राहत्याला याचा बाजार आम्हाला कम से कम 1500 रुपये मिळालेला आहे. तर बघा, अशा पद्धतीने आम्ही हे पूर्णपणे कांदे आता हे भरून घेतलेले आहे. तर हे बघा, आपण इकडं गोण्यासुद्धा टाचून घेतलेले आहे. कारण सकाळी 10 वाजता आम्ही कांदे भरण्यासाठी आलेलो होतो. तर आमचे 5 वाजेपर्यंत हे पूर्णपणे कांदे भरून झालेले. तर आता बाजार कधी वाढतील हे सांगता येणार नाही. कारण कसं आहे, आपल्याला वेळच्या वेळी कांदे विकलेले बरे. कारण आपण वेळच्या वेळी जर कांदे विकले नाही, तर आपल्याला पूर्णपणे असा म्हणावा असा बाजार देखील मिळणार नाही. तर तुम्हाला वाटत असेल 2-2.5 हजारपर्यंत बाजार मिळावा, तर आम्हाला देखील वाटतं 2-4 हजार रुपये बाजार मिळावं. पण आता काय आम्हाला म्हणावा असं तो काय बाजार देखील मिळणार नाही. तर आता आम्ही आता उद्या परवापर्यंत, उद्या तर नाही पण परवा आम्ही पूर्णपणे हा माल विकून टाकणार आहे. आणि हा माल संपूर्ण आम्ही राहत्यासाठी नेणार आहे. कारण हा माल पूर्णपणे गारवा आहे. पण लाल कांद्याला जादा बाजार मिळतो. लाल कांद्याचे आता बाजार कम से कम 1800 रुपये बाजार आहे. तर आमचा हा 1 नंबर कांदा होता, तर आम्हाला त्याचा दर कम से कम 1500 रुपये मिळाला. मजूरसुद्धा परवडती नाही वावरामध्ये. आम्ही पूर्णपणे एक टोळी आणलेली होती, ती होती रहीमपूरची. तर आता उद्या काय मोंडा काय होणार नाही, आता परवा मोंडा होणार आहे. तर त्याचा बाजार आता परवाच कळेल. कारण आता उद्या संध्याकाळी आपल्याला या पूर्णपणे गोण्या या टेम्पोमध्ये न्यावा लागणार आहे. तेव्हा आपल्याला बाजार कळेल परवा नेमकी कितीला जाईल कितीला नाही. तर एवढ्या वावरामध्ये 50 गोण निघली म्हणजे काही जोक नाही. 50 गोण म्हणजे भरपूर गोण झालेली आहे. प्रत्येक वावरामध्ये आपले 50-50 गोण्या निघलेल्या आहे. तर वरच्या वावरामध्ये सुद्धा आता थोडंसं उत्पादन कमी निघलेलं आहे. वरती गोण्या थोड्याशा कमी निघतील. कारण काय झालं, लागणीवाल्या बाया आल्या होत्या, तर त्यांनी कांदा हा म्हणावा असा काय लावला नव्हता, खूप पातळ लावलेला होता. तर त्यामुळं आपलं उत्पादनसुद्धा कमी निघलेलं आहे. आपल्या वावरामध्ये आपल्याला मजूर देखील परवडत नाही. मजुरांना कम से कम 300-350 रुपये हा रोज द्यावा लागतो. भाडेवाल्याला सुद्धा खूप पैसे द्यावा लागतात. तो डायरेक्ट 1000-1500 रुपये घेऊनच जातो. तर आमची ठरलेली रक्कम आहे, तर ती सुद्धा आम्हाला द्यावी लागते. आणि जर 700 आणि 800 आणि 1000 रुपयाला जर कांदे गेले, आपल्याला काय परवडणार तुम्हीच सांगा. काय करायचं शेतकऱ्याने तुम्हीच सांगा. त्याला कम से कम आपल्याला एकरी 80-90 हजार रुपये हा खर्च येतो. 80-90 हजार रुपये खर्च आल्यावरती तर शेतकऱ्यांनी काय करायचं नेमकी त्याची जर कम से कम 10-20 हजार रुपये जरी नाही झाली, तर शेतकऱ्याने काय करायचं. तो शेतकरी फाशी घेणार नाही, मग तो काय करणार तुम्हीच सांगा. तर शेतकऱ्याला कम से कम म्हणावा असा हमी भाव दिला पाहिजे. तेव्हा शेतकरी कुठंतरी खुश होईल, आपलं घर प्रपंच चालवेल. जर बाजार दिलाच नाही, तर तो प्रपंच घरात कसा करणार आहे. अहो, घरामध्ये कम से कम 7-8 व्यक्ती असतात आपल्या. तर त्यांचा सुद्धा त्यांना खर्च गायांना औषधं पाणी द्यावं लागतात. शेळ्यांना चाऱ्यासाठी त्यांना नियोजन करावं लागतं. असे बाजार मिळाल्यावरती शेतकऱ्यांनी काय विकत घ्यायचं तुम्ही सांगा. हां, माल सुद्धा खरेदी करायला त्यांच्याजवळ पैसे राहते नाही, तर त्यांनी काय करायचं. शेती करायची का नाही, करायची तर त्याला कम से कम हमी भाव तर मिळाला पाहिजे की नाही. तो हमी भाव सुद्धा आपल्याला मिळत नाही. पूर्णपणे कांदे भरायचे होते. पण आता उद्या संध्याकाळी डायरेक्ट आपली गाडी निघणार आहे राहतेला. तर आता हा कांदा उद्या संध्याकाळी जाणार आहे. परवा डायरेक्ट मोंड्याला आपण कांदा नेणार आहे. अशा पद्धतीने जाळ्या वेळ वगैरे आम्ही सगळे रचून ठेवलेले आहे. पूर्णपणे आपण हे झाकून ठेवलेले आहे. कारण भरोसा नाही लोकांचा आजकाल. हो,
एक तर बाजार नाही, त्याच्यामध्ये जर असे जर कांदे आपण नुसतं गोण्या भरून ठेवले हो, रात्रीतून जर गायब केलो, काय करायचं तुम्हीच सांगा. हं. त्यासाठी आता इथं लक्ष द्यायला देखील कोणी नाही. तर आपल्याकडे मेंढ्यावाला सुद्धा नाही. तर ते मेंढपाळांनी काय करतात, आपलं राखण करतात, त्याच्यामुळं आपल्याला काही काळजी राहत नाही. पण आता ते नाही, ते आपल्याजवळ. आपल्याला अधूनमधून 1-2 चक्कर मारावेच लागणार आहे. नाही चक्कर मारले तर सांगता येत नाही. भरोसा ठेवा. अहो ज्याच्यावर भरोसा ठेवला तोच घातकी निघाला आहे. त्याच्यावर सुद्धा भरोसा ठेवून उपयोग नाही. बरोबर आहे की नाही? हे बघा, आता आपण वावरामध्ये या गोण्या पूर्ण हे भरलेले आहे. आता ही पूर्णपणे ही सडलेली कांदी आहे, तर ते सुद्धा आपल्याला विकायची आहे. तर ते फक्त जी भेडेवाली आहेत ते हे घेत असतात. हे बघा, भरपूर कांदे असे पडलेले आहेत. तर आपण कांद्याची पोळ देखील लावलेली आहे. तुम्हाला मी आपली कांद्याची पोळ देखील दाखवतो. तर काय होतं, ऊन भरपूर असल्यामुळे खूप कांद्याला पूर्णपणे असा काळपट चाटता पडतो. तर तो पडू नये म्हणून आपण ती पात देखील टाकून घेतलेली आहे. हे बघा, ही पात देखील आपण टाकून घेतलेली आहे. पण आता आपल्या ह्या वावरामध्ये फक्त आता एवढीच पोळ शिल्लक राहिलेली आहे. तर ती सुद्धा आपण भरून घेणार आहे. बाकी सगळा आपला कांदा भरून झालेला आहे. तर हे बघा, आता आपण चाललेलो आहे घरी. ते पूर्णपणे हे गोण्या घेऊन चाललेलो आहे. त्या गोण्या आता आता आम्हाला डायरेक्ट आता परवा यायचं आहे. ते परवा आल्यावरती हे पूर्णपणे आम्हाला या गोण्या भरून घ्यायच्या आहे. कारण कसं आहे, भावाचं सांगता येत नाही. भाव कधी बदलेले सांगता येणार नाही. कारण बाजारसुद्धा म्हणावा असा देखील नाही. पण चला, मिळाला पोटा पाण्यापुरता का होईना, पण मिळाला हे महत्त्वाचं आहे. चला, निघतोय मग.